मित्रांनो नमस्कार। मित्रांनो आजचा व्हिडिओ पूर्ण वेगळा आहे। पुढे दिवाळी आहे आणि दिवाळी हा आपला वर्षातला सगळ्यात मोठा सण आहे। परंतु त्यापेक्षाही दिवाळी तरी वर्षाला एकदा येते, परंतु 5 वर्षाला एकदा येणारा मोठा महासण महोत्सव म्हणजे निवडणूक, तेही राज्याची निवडणूक, विधानसभेची निवडणूक ऐन दिवाळीमध्ये किंवा दिवाळी झाल्या झाल्या लगेच आपल्या समोर आहे। आणि अशा वेळेस हा व्हिडिओ मी का करतोय तर त्याच्या मागे एक वाक्य आहे आणि ते वाक्य असं आहे, मी राज्यशास्त्रामधून PhD केलेली आहे। मी पहिल्यांदा शिक्षक आहे। आपल्याला राजकारणाशी घेणं देणं नाही, आपण कोणत्याही पक्षाच्या विचारसरणीला बांधील नाही, परंतु राज्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून एक गोष्ट आणि एक सर्वसामान्य नागरिक म्हणून एक गोष्ट, एक वाक्य मनाला सतत अस्वस्थ करत राहतं। ते वाक्य कुठलं आहे की तुम्ही राजकारणामध्ये जा किंवा जाऊ नका, परंतु ज्या लोकांनी राजकारणाकडे दुर्लक्ष केलं त्या लोकांच्या पुढच्या पिढ्यांना याची प्रचंड मोठी किंमत चुकवावी लागली असं जगाचा इतिहास सांगतो। आपल्या भारतामध्ये लोकशाही सुरू झाली, त्यानंतर लोकशाहीचा उत्सव म्हणून आपण निवडणुकांकडे पाहतो, परंतु निवडणुकीच्या वेळेचं वातावरण आणि निवडणुका नसतानाचं वातावरण या दोन्हींमध्ये प्रचंड मोठा फरक असतो। लोकांचं मत तयार करता येतं, लोकांना आपल्याकडे मत देण्यासाठी किंवा आपण म्हणू त्यांना मत देण्यासाठी तयार करता येतं, हे राजकीय पक्षांना खूप चांगल्या पद्धतीने कळून चुकलेलं आहे। आणि अशा पद्धतीने मतदान केल्यामुळे अनेकदा लोकांना नंतर कळतं की आपण फसलो, परंतु त्यांना काही करता येत नाही आणि म्हणून नंतरचा पश्चाताप टाळण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ आहे असं तुम्ही म्हणू शकता। या व्हिडिओमधून मी तुम्हाला कुठल्याही राजकीय पक्षाच्या विचारसरणी, काँग्रेस असू द्या, भाजप असू द्या, नाहीतर दुसरा कुठलाही पक्ष असू द्या, कुठल्याही राजकीय विचारसरणीचा प्रचार किंवा राजकीय विचारसरणी तुम्हाला सांगणे असा अजिबात त्याचा उद्देश नाही आहे। मात्र सर्वात महत्त्वाचं असलेलं आपलं हे मतदानाचं जे काम आहे, तो निर्णय, मतदानाचा निर्णय आपण कसा घेतला पाहिजे, तो निर्णय घेण्यामध्ये तुम्हाला मदत करणे हा निश्चितपणे ह्या व्हिडिओचा उद्देश आहे। मित्रांनो, आपण मतदान करत असताना आपल्याला सध्याची वस्तुस्थिती समजून घेण्याची खूप जास्त गरज आहे। राजकारण ह्या पातळीला गेलेलं आहे की तुमचं मत मिळवण्यासाठी लोक म्हणण्यापेक्षा राजकीय पक्ष, उमेदवार कोणत्याही स्तराला जाऊ शकतात, नव्हे ते जात आहेत। टेक्नॉलॉजी एवढ्या जास्त प्रमाणामध्ये आता अपडेट झालेली आहे की टेक्नॉलॉजीच्या मदतीने तुम्हाला कोणाचंही विधान कोणाच्याही तोंडात घालून कोणताही व्हिडिओ तुमच्या समोर मांडता येऊ शकतो। तुम्ही जेव्हा तुमचा मोबाईल बंद करून खिशात ठेवता आणि तुम्ही तुमच्या मित्रांसोबत, तुमच्या फॅमिली सोबत बोलता, तेव्हा तुमचं सगळं बोलणं तुमचा मोबाईल बंद असताना सुद्धा टेप होत जातं, रेकॉर्ड होत जातं आणि तुम्ही बोलत असताना समजा एखाद्या प्रॉडक्टचा उल्लेख केला असेल तर त्याच प्रॉडक्टच्या जाहिराती तुम्हाला दाखवल्या जातात। याचा अर्थ टेक्नॉलॉजी कोणत्या लेवलला पोहोचलेली आहे। आता ही टेक्नॉलॉजी ज्या लेवलला पोहोचलेली आहे, ती टेक्नॉलॉजी राजकीय लोक नक्कीच त्यांच्या प्रचारासाठी आणि तुमचं मत मिळवण्यासाठी वापरत आहेत, हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे। आणि मग अशा वेळेस मतदान कोणाला करायचं, सगळ्यात पहिल्यांदा मतदान कोणाला करायचं याच्या आधी हा पक्का निर्णय घ्या की आपल्याला प्रत्येकाला मतदान करायचं आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला मतदान टाळायचं नाहीये, कारण आपल्यापैकी अनेक लोक म्हणतात की जाऊ द्या, मतदान नाही केलं तर काय फरक पडतो। सुट्टी घेतात लोक मतदानाची आणि कुठेतरी फिरायला जातात, आपापले काही कामं करतात। मित्रांनो, असं जर का तुम्ही करत असाल तर तुम्ही प्रचंड मोठी चूक करत आहात। आपल्याच पायावर तुम्ही कुऱ्हाड मारतात, किंबहुना तुम्ही असं म्हणा, आपल्याच पायावर कुऱ्हाड मारणं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन तुम्हाला, तुम्ही तुमच्याच पुढच्या पिढ्यांचं प्रचंड मोठं नुकसान करत आहात। आणि म्हणून विचारपूर्वक, विचार करून, वेळ देऊन तुम्ही ही महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीतलं स्वतःचं मतदान केलं पाहिजे, ठरवून केलं पाहिजे। फक्त ते करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की असा कुठलाही जे काही प्रचार आहे, अशा कुठल्याही प्रचाराला न भूलता तुमच्या सदस विवेक बुद्धीचा वापर तुम्ही केला पाहिजे। आपल्या हिताचं काय आहे,
खऱ्या अर्थानं हिताचं काय आहे हे तुम्ही बघितलं पाहिजे. ते बघत असताना जात आहे, धर्म आहे किंवा छोट्या छोट्या जे काही तुम्हाला समजा कोणी विकत घेत असेल, आपण म्हणतो ना 500 रुपये दिले, 1000 रुपये दिले, 2000 रुपये दिले एका मताला आणि मत विकत घेतलं, किंवा हे दिसणारे जे प्रलोभन आहेत ते सोडून फक्त मतदानासाठी म्हणून जे काही तुम्हाला प्रलोभन जर कोणी देत असेल, तर त्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन तुम्हाला मतदान करता आलं पाहिजे. आणि मतदान करत असताना एक शिक्षक म्हणून एक कळकळीची विनंती तुम्हाला पुन्हा आहे की शिक्षणाचा मुद्दा सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे. कारण तुमच्या पुढच्या पिढ्यांचं भविष्य शिक्षण घडवणार आहे. जो पक्ष, जो उमेदवार शिक्षणाला महत्त्व देणारा आहे असं तुम्हाला मनापासून वाटतं, तो सांगतो आहे म्हणून नाही, तर तुम्हाला मनापासून वाटतं, अशा लोकांना तुम्ही निश्चितपणे निवडलं पाहिजे. कारण शिक्षणच खऱ्या अर्थानं उद्याच्या पिढीचं भविष्य घडवणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्या गोष्टीमुळं आपण आज एक देश म्हणून, एक राज्य म्हणून, एक समाज म्हणून राहतो आहे, त्या एकसंघपणामध्ये ज्या लोकांच्या मतामुळं किंवा ज्या लोकांच्या, ज्या पार्टीच्या, ज्या पक्षाच्या धोरणामुळं फूट पडत असेल, सामाजिक वातावरण पूर्णतः बिघडत असेल आणि शेजारी शेजाऱ्यासोबत शेजाऱ्यासारखं राहू शकत नसेल, भावाभावांमध्ये वितुष्ट येत असेल, तर अशा धोरणाच्या विरोधात सुद्धा आपण राहिलं पाहिजे. मग तो पक्ष कोणताही असू द्या, उमेदवार कोणताही असू द्या. मित्रांनो, माझ्यापेक्षा आपण सगळेच जण अतिशय हुशार आहात, निश्चितपणे तुम्ही सुजाण आहात. जर का आपल्या हातामध्ये एवढं महत्त्वाचं अस्त्र दिलेलं आहे, शस्त्र दिलेलं आहे, आपल्या संविधानकर्त्यांनी हे दिलेलं आहे, त्यांना हे नक्की माहित होतं की ह्या भारतातला, ह्या महाराष्ट्रातला, ह्या प्रत्येक गावातला व्यक्ती हा सुजाण आहे, तो त्याचं भविष्य निवडू शकतो, म्हणून त्यांनी आपल्यावर विश्वास दाखवला होता. तर आपल्या ह्या पूर्वजांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला सार्थ ठरण्याची ही वेळ आत्ता आलेली आहे. फक्त विचार करा, पूर्ण विचार करा, स्वतःला वेळ द्या आणि मतदानाचं आपलं हे कर्तव्य व्यवस्थित बजवा. एवढीच मी तुम्हाला ह्या लोकशाहीच्या मोठ्या सणाच्या निमित्ताने, दिवाळीपेक्षाही मोठ्या सणाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती राहील.